गरमागरम असे कढी पकोडे बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आज करते कढी पकोडे। तर अगदी झटपट असे कढीची रेसिपी होत असते, प्रत्येकालाच येते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते। तर मी सुरुवात करते। पहिलं आपल्याला काय करायचं आहे, पकोड्यासाठी पीठ करायचं आहे। आपल्याला किती क्वांटिटी पकोडे करायचे त्या पद्धतीने तुम्ही पीठ काढून घेऊ शकता। मी साधारण 4 चमचे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा, जिरं, हिंग आणि हळद टाकून घेतलेली आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार, थोडीशी अगदी कसुरी मेथी टाकली आहे, नसेल तरी काहीच हरकत नाही आहे। कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं पाणी टाकून आपल्याला पकोड्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। तर आता पकोड्यामध्ये आपण सोडा वगैरे वापरणार नाही आहे, त्यासाठी हे सुरुवातीलाच आपण बाकीची तयारी करण्याच्या आधी हे मिश्रण मिक्स करून ठेवायचं, म्हणजे काय होतं, व्यवस्थित असं फुललं जातं। तर बघा, कढी पकोडे हा असा झटपट होणारा पदार्थ आहे। अगदी एक साईडला आपण पकोड्याचं पीठ करून ठेवून दुसऱ्या साईडला कढी टाकून घेऊ शकतो आणि पकोडे तळून त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो, म्हणजे अगदी झटपट होणारा प्रकारे घाईच्या टायमिंगला। आणि कोणत्याही सीझनला कढी पकोडे आवडीने लोक खातात। आमच्या घरी कोणत्याही सीझनला कढी पकोड्याचा बेत असतो। तर बघा, व्यवस्थित असं मी पकोड्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। याला कढी वडाही म्हटलं जातं, कढी पकोडाही म्हटलं जातं। तर आता ना आपण कढीसाठी वाटण करून घेऊया। 5 ते 6 पाकळ्या लसूण टाकला आहे, अद्रक टाकायचं आहे अर्धा इंच आणि 2 हिरवी मिरची टाकायची आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता, पण मिरची कमी प्रमाणातच असते कढीमध्ये, तिखटपणा खूप जास्त त्याला नाही आला पाहिजे। तर आता साधारण ना मला पाव किलो दही घ्यायचं आहे। तर पाव किलो मी हे दही काढून घेतलेलं आहे, पॅकेटचंच दही वापरलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे असं बेसन पीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हळद कमी प्रमाणात टाकायची, खूप जास्त हळद टाकायची नाही। कोथिंबीर टाकायचे आणि जो आपण मिरचीचं वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून व्यवस्थित आपल्याला हे व्हिस्कलच्या साहाय्याने किंवा रवी असेल तर रवीच्या साहाय्याने एकजीव दही असं करून घ्यायचं आपल्याला सगळं। तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिश्रण आहे ना फेटून घ्यायचं। कढीमध्ये कधीच हळद खूप जास्त टाकायची नाही, अगदी त्याचा एकदम तो पिवळा धमक कलर असतो तसा नाही आला पाहिजे। नॉर्मल कलर आला की खूप छान, बघूनच तोंडाला पाणी सुटतं, अशा पद्धतीची कढी होते। तर पाहू शकता, अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे आणि आपल्याला किती दाट पातळ करायची, म्हणजे घट्टसर किती करायची आहे त्या पद्धतीने आपण पाणी टाकायचं आहे। तर आता कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं, कारण पकोडे काढणार आहे मी पहिले आणि मग नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला कढी टाकून घ्यायची आहे। खूप जास्त भांडी भरवायची पण गरज नाही आहे। तर बघा, हाताने किंवा चमच्याने सोडू शकता तुम्ही, लहान लहान आकाराचे आणि पसरट असे नाही झाले पाहिजे, जास्त गोलाकार असे सोडून घ्यायचे, म्हणजे नंतर ते व्यवस्थित असे फुगले जातात। तर आता पीठ इतकं छान 10 मिनिटातच अगदी भिजून गेलं व्यवस्थित मी ते फेटून घेतल्यामुळे। तर वडे खूप छान असे फुगले गेलेले तुम्ही पुढे पाहू शकाल। तर बघा, व्यवस्थित असे एक साईडने हे झाल्यानंतर वडे पलटी करून घ्यायचेत आपल्याला। आणि गरम गरम कढीमध्ये वडे टाकल्यामुळे काय होतं, खूप जास्त वेळ वडे टाकल्यानंतर त्याला उकळायची गरज लागत नाही। वडे पण गरम असतात आणि कढीला उकळी आलेली असते, खूप छान असे ते आतपर्यंत मुरले जातात। लहान मोठे तुमच्या आवडीनुसार वेगळ्या आकाराचे तुम्ही करू शकता। तर बघा, मला जितकी गरज आहे तेवढेच मी वडे त्याचे काढून घेणार आहे। खूप जास्त वडे टाकले आणि कढी कमी असेल तर ते पण असं व्यवस्थित नाही वाटत। तर पाहू शकता, वडे फुगले गेलेले आहेत। पीठ जसं भिजलं जातं तसे हे वडे बघू शकता व्यवस्थित असे फुलले गेलेले आहेत। तर आता तेल कमी करून घेतलं आहे कढईमधलं, त्याच कढईत फोडणी देऊन घ्यायची, मोहरी टाकायची आहे। व्यवस्थित अशी फोडणी तडतडली पाहिजे कढीची।
मोहरी जिरं टाकून घ्यायचं आहे. मेथी दाणे टाकलेत, अगदी 10 ते 15 टाकायचेत. खूप छान चव येते मेथी दाणे टाकल्यामुळे कढीला. आणि एक आपली सुकी मिरची टाकायची, कमी तिखटवाली ही मिरची टाकायची, जेणेकरून तिखटपणा तिचा खूप जास्त उतरत नाही. आता फोडणी तुम्ही वरून पण टाकू शकता तडका देऊन, पण मी ह्याच पद्धतीने करते, तशीच तुम्हाला दाखवलेली रेसिपी. तर कढीपत्ता टाकून घेतला आणि हिंग टाकले. व्यवस्थित असे हलवून घ्यायची. अगदी किंचित अशी हळद टाकलेली बघा, कारण मी हळद दही आणि मिक्स केलेलं आहे सगळं वाटण त्याच्यामध्ये पण टाकलेली आहे. तर आता व्यवस्थित अशी खमंग फोडणी बसलेली त्याच्यामध्ये कढीचं मिश्रण टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं, जेणेकरून ती जी फोडणीचा वास आलेला असतो तो बाहेर पडला जात नाही आणि व्यवस्थित अशी चव येते कढीला आपल्या. आणि तडतडलेली जी फोडणी असते ती उडून बाहेर इतर गॅसवर वगैरे पण बसली जात नाही, त्यासाठी अशा पद्धतीने ते झाकण ठेवायचं. तर आता झाकण काढून व्यवस्थित अशी दाट पातळ आपल्याला किती पाहिजे घट्टसर त्या पद्धतीत पाणी टाकायचं. तर आता याच्यात ऑलरेडी आपण पीठ मिक्स केलेलं असतं. एक उकळी आली की ती घट्टसर होणारच आहे आणि प्लस अजून त्याच्यात आपल्याला पकोडे टाकायचे, तर ती अजून घट्ट होणार आहे. म्हणून करताना सुरुवातीला अगदी पातळ अशी करायची नाही आहे. थोडासा गूळ टाकू शकता तुम्ही आवडीनुसार. तर पाहू शकता कलर कसा आला आहे. आणि आता उकळी सुरुवात आली की कढीचा गॅस मी बंद करत असते, ज्यावेळेस मला पकोडे टाकायचे नाही आहेत, नुसती कढी करायची, कारण कढी फुटली जात नाही त्यामुळे. म्हणून आपल्याला एक फक्त उकळायला कढी लागली की गॅस बंद करायचा असतो. तर ह्या स्टेजला मी आता पकोडे टाकून घेतलेत जितके गरजेचे आहेत तितके त्याच्यामध्ये, आणि फक्त एक 2 ते 3 मिनिट ठेवायचे, खूप जास्त नाही. बघा उकळी आली आहे कढीला आणि आपल्याला गॅस बंद करायचा, नाही तर ती कढी फुटू शकते. आणि पाणी एकीकडे आणि बाकीचं कढीचं जे दही असतं ते एकीकडे, अशा पद्धतीने होतं. त्याच्यामुळे एक 2 ते 3 मिनटानंतर पकोडे टाकल्यानंतर आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीचे आपले हे कढी पकोडे तयार आहेत. अगदी गरमागरम कढी पकोडे भातासोबत खाऊ शकतो, बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कुठून बाहेरून घाईघाई आलं आहे तेव्हा बाकीचे जास्त जिन्नस करण्यापेक्षा असे कढी आणि भात, गरमागरम भात आणि त्याच्यासोबत कढी पकोडे खूप छान लागतात. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझी कढी पकोड्याची रेसिपी नक्की ट्राय करा. कमेंट्स करून अवश्य सांगा कशी वाटली ते. पाहू शकता गरमागरम असा कढी पकोडा आपला तयार झाला आहे. थँक्यू.